मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला। मराठा आरक्षणासंदर्भातली अधिसूचना काढल्यानंतर आता ओबीसींचे नेते आक्रमक झालेत। मंत्री छगन भुजबळ आणि सरकारमध्ये मतभेद आहेत का, ही चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगली आहे। आणि याचं कारण आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवलाय आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं थांबवावं अशी मागणी करण्यात आली आहे। तर भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अजित पवार यांनी सुद्धा भुजबळांशी चर्चा करू असं वक्तव्य केलंय। इथे मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही। इथे माझ्या ओबीसी बांधवांचा, भटक्या विमुक्त जातीच्या त्या लोकांचा जो काही कित्येक वर्षांना मिळालेला आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते। पण तुमची जी आग आहे ती शांत केली जाईल असं फडणवीस म्हणतात, तुमची नाराजी दूर केली जाईल। भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना कशी काय करणार ते, सांगा कशी काय करणार ते। तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात, आम्ही तयार आहोत, द्या ना त्यांना वेगळं आरक्षण। मग कशाला उठवतात सगळेचे सगळे मराठा? त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार, त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली। मग ते थांबवत आहे। आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल। त्यामुळे त्यांची ही भूमिका ही तशाच प्रकारची आहे आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही, मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन, पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे। वेगवेगळ्या सहकार्यांचा कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात, काही समज असतात, काही गैरसमज असतात, काही वेगळं त्यांना वाटत असतं आणि ते काही जण बोलून दाखवतात, परंतु ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।